कळपाची काळजी घेत होते आणि काळजी घेत असताना ते शेकत होते आणि अचानक भीती वाटली. भीती कशाबद्दल वाटली? कारण की देवदूत त्यांच्या समोर प्रकट झाला. आणि आपण जर निवांत एखाद्या ठिकाणी बसलो असं आणि काहीतरी चर्चा करत असो आणि एखाद्या वेळेस अचानक जर आपल्याला भीती वाटली तर आपण समजू शकतो की तो प्रसंग कसा असतो. जो प्रसंग आपल्याला अनपेक्षित असतो, की ज्या प्रसंगाची आपण कधी कल्पना केली नसते, ज्यावेळेस अशा काही घटना होतात जीवनामध्ये त्यावेळेस माणूस भयभीत होतो. आणि अशीच घटना या ठिकाणी घडली आहे, जेणेकरून मेंढपाळ भयभीत झाले. आपल्याला त्याचा जो उल्लेख केलाय त्यावरून असं समजतं की यापूर्वी अशी त्यांच्या जीवनामध्ये कधी घटना घडली नव्हती आणि अशी घटना घडली नाही, त्यामुळे ते घाबरले, भयभीत झाले. परंतु देवदूताने त्यांना सांगितले की तुम्ही भिवू नका. आणि नंतर जे काय त्यांना वर्णन केलं की ख्रिस्त जन्मला आहे, जन्मासाठी तारण प्राप्त झालेलं आहे, हे ज्यावेळेस त्यांनी ऐकलं ते एकमेकात म्हटले की चला आपण जाऊन पाहू. कारण की ही जी घटना आपल्याला जी आज सांगितली गेली आहे ती काहीतरी वेगळी घटना आहे. आणि ज्यावेळेस आपल्या कानावर एखादी नवीन गोष्ट येते किंवा नवीन काहीतरी संकल्पना येते तेव्हा माणूस कुतूहलाने त्या गोष्टीकडे पाहण्याचा प्रयत्न करतो. परंतु यावेळेस जर आपण पाहिलं तर मेंढपाळ कोण होते? हे मेंढपाळ असे लोक होते की ज्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. आणि मंदिरात प्रवेश का नव्हता? कारण ते रानारानात भटकत होते आणि या ठिकाणी पाण्याची कमतरता होती. आणि मंदिराचा नियम असा होता की याजक जन जे ज्यांना शुद्ध करतील, जे शुद्ध गुण येतील त्यांनाच मंदिरामध्ये प्रवेश होता. परंतु मेंढपाळांचं काम काय होतं की ते त्यांची शेळ्या मेंढरे घेऊन फिरतीवर असायचे आणि ज्या ठिकाणी पाणी मिळेल त्यांचं प्रथम काम असायचं की प्रथम त्यांच्या शेळ्या मेंढरांना पाणी पाजणे आणि नंतर स्वतः आंघोळ करणे. अशा कारणामुळे त्यांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. परंतु या जन्माचा जो दाखला इथं दिलेला आहे त्यामध्ये हे नमूद करून सांगितले की देवदूत प्रथम मेंढपाळांना प्रकट झाला. आणि ही जी तारणाची गोष्ट होती, येशू ख्रिस्ताच्या जन्माची गोष्ट होती, ती त्याने मेंढपाळांना सांगितली. या गोष्टीवरून आपल्याला हे समजतं की येशू ख्रिस्ताचा जन्म देवाने प्रस्थापित लोकांसाठी नव्हता पाठवला, आपल्यासारखे जे बाहेरचे लोक होते त्यांच्यासाठी पाठवला होता, ज्यांना समाजामध्ये किंमत नव्हती. मेंढपाळांना समाजामध्ये किंमत नव्हती. आणि अशा ज्यांना समाजामध्ये किंमत नव्हती त्या लोकांसाठी प्रथम देवदूत संदेश घेऊन की तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे. आणि तो संदेश आज देखील आपल्याला लागतो. कारण की आपण जरी स्वतः म्हणत असलो की मी कोणीतरी मोठा आहे, मी समाजामध्ये मोठा आहे, माझी प्रतिष्ठा मोठी आहे, तरी देखील देवाच्या नजरेमध्ये आपण मौल्यवान आहोत. परंतु समाजामध्ये आपली किंमत शून्य आहे. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये समाजामध्ये स्पर्धा जी आहे, प्रत्येक गोष्टीवरती एक कोणीतरी असतो. आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे, प्रत्येक वेळेस कोणीतरी वरचा व्यक्ती असतोच. आणि अशा वरचढ सिस्टीम मध्ये डिव्हिजन स्ट्राटामध्ये जो खालचा असतो त्याला कोणी किंमत देतो. परंतु देवदूत प्रथम मेंढपाळांकडे आले, ज्यांना समाजामध्ये स्थान नव्हतं, ज्यांना जागा नव्हती स्वतःची, जे रानावनात भटकत होते, अशा लोकांसाठी ख्रिस्त आला आहे हे सांगण्यासाठी देवदूतांकडे आला. आणि देवदूतांनी काय केलं? बरेच वेळा असं होतं की बाळासाहेब आपल्याला संदेश देतात की फिरा, वळा, परमेश्वराकडे या, पण आपण त्या संदेशाकडे लक्ष देत नाही. आपण म्हणतो काय त्याचं काम सांगत असतो. परंतु इथं ज्यावेळेस संदेश देवदूताने त्या मेंढपाळापर्यंत जो संदेश घेऊन आला, त्या मेंढपाळाने असं नाही म्हटलं की यार किती नाव आहे माहिती नाही, हे खरं सांगतात ते काही माहित नाही, कोण आहेत हेही माहिती नाही.
का आपण विचार करायचा? पण त्यांनी आपापसात चर्चा केली आणि लगेच ते बेथलेम या ठिकाणी निघाले. आणि ज्यावेळेस निघाले तर प्रत्येक आपण काय करतो, एखाद्या प्रवासाला ज्यावेळेस निघतो आपण ही काळजी घेतो की आपलं घर सुरक्षित आहे. आणि मेंढपाळ त्यावेळेसचे असे 10-15 शेळ्या मेंढरा घेऊन जाणारे लोक नव्हते. ते समृद्ध मेंढपाळ होते. हजारोनी शेळ्या मेंढरा त्यांच्याकडे होत्या. परंतु ज्यावेळेस देवदूतांचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला ते लगेच बेथलेहमकडे निघाले. त्यांनी हा विचार नाही केला की हे मेंढरांचं काय करायचं, या शेळ्यांचं काय करायचं, रस्त्यामध्ये पाणी मिळेल का, कारण की ते पाण्याच्या प्रवाहासाठी पाण्याची सोय होईल अशा ठिकाणी त्या शेळ्या मेंढरांना घेऊन चलत होते. परंतु ज्यावेळेस त्यांना संदेश मिळाला ते लगेच तत्परतेने बेथलेहमकडे गेले. आपणही आपल्या जीवनामध्ये हा कित्ता घालून देण्याची गरज आहे. ज्यावेळेस देखील बाळासाहेब एखादा संदेश घेऊन येतात, संदेश असाच घेऊन येत नसतात. संदेशाच्या मागे खूप मोठी एक स्टडी असते, अभ्यास असतो. आणि कोणत्या दिवशी काय संदेश द्यावा हा मंडळीवरती आणि तेथील परिस्थितीवरती प्रत्येकाच्या अभ्यासावरती बाळासाहेब संदेश देत असतात. आणि देव सुचवत असतो की या हप्त्यामध्ये, या सप्ताहामध्ये काय घटना घडल्या आणि बाळासाहेबांनी काय संदेश मंडळीला दिला पाहिजे, जेणेकरून मंडळीचा उद्धार होईल आणि मंडळी पुन्हा ख्रिस्ताकडे येईल. आणि हा संदेश तयार करत असताना बराच श्रम लागतो. आणि श्रम घेतल्यानंतर त्या वेळेमध्ये ते सर्व काही सोडून चर्चमध्ये येत असतात. कारण की जसं ते देवदूत सर्व काही सोडून आले येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी. आणि त्यांनी हा विचार नाही केला की हे देवदूत खरं सांगतात, खोटं सांगतात, कोण येते माहिती नाही. परंतु संपूर्ण त्यांचे जे गुरढोरे शेळ्या मेंढ्या होत्या त्यांना सोडून की कदाचित त्यांना घेऊन आले असते, परतीचा प्रवास माहिती नाही, कोण लोक आहेत बेथलेहममध्ये, कसे लोक असतील, कुठं शोधायचं, कसं शोधायचं, पण सांगितलंय म्हणून ते निघाले. त्या विश्वासाने त्यांना एक विश्वास होता की जुन्या करारामध्ये ते ऐकत होते की तारणारा जन्मणार आहे. आणि त्यांना ज्यावेळी देवदूतांनी सांगितलं की तारणारा जन्मला आहे ते सर्व काही सोडून निघून गेले. तसेच आज देखील ज्यावेळेस देखील बाळासाहेब रोखठोक संदेश देत असतात त्यावेळेस देखील आपल्याला विचार करण्याची गोष्ट आहे की बाळासाहेबांचा हेतू कोणाला दुखवण्याचा नसतो, तर प्रत्येकाचं तारण होण्याचा हेतू असतो. आणि आपण देखील आपल्या मनातील ज्या काही प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असतात की आज बाळासाहेबांनी असं का बोलले, तसं का बोलले, ते संपूर्ण सोडून, जसं मेंढपाळ त्वरित सर्व सोडून येशू ख्रिस्ताकडे आले, तशाच प्रकारे ज्यावेळेस देखील बाळासाहेब एखादा संदेश घेऊन येतात आणि त्या संदेशाद्वारे ते रोखठोक काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात, त्यावेळेस आपण बाळासाहेबांच्या हेतूचा प्रश्नचिन्ह निर्माण न करता त्यांनी जे सांगितले त्या गोष्टींवरती आपण जर चिंतन मनन जर केलं तर जसं या मेंढपाळांना येशू ख्रिस्त भेटला ते तिथं गेल्यानंतर, कारण की त्यांनी त्या देवदूतांच्या शब्दावरती विश्वास ठेवला होता, तसंच जर जे काही बाळासाहेब चर्चमध्ये सांगत आहेत त्या गोष्टींकडे जर लक्ष लावलं आणि जर त्या गोष्टींकडे विचार करून जर आपण परमेश्वराकडे वळालो तर नक्कीच परमेश्वर आपल्याला भेटेल. आणि जसा मेंढपाळांना परमेश्वर भेटला त्यानंतर त्यांनी काय केले, समजा आपल्याला परमेश्वर भेटला त्याच्यानंतर काय करायचं इथं सांगण्यात आलंय. नंतर मेंढपाळात सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी त्यांनी ऐकल्या व पाहिल्या, त्याप्रमाणे ते देवदूतांचे गौरव करीत मागे. एखादी गोष्ट आपल्याला जर मिळाली तर
आभार प्रदर्शन करणं खूप गरजेचं असतं. कारण की परमेश्वर म्हणतो की मी तुला तुझ्या गोष्टींसाठी उत्पन्न नाही केलं, तर तू माझी स्तुती आराधना, माझे आभार मान, यासाठी मी तुला निर्माण केलं. आणि ज्यावेळेस पावसाळ्याच्या संदेशाद्वारे आपण पुन्हा आशीर्वादित होतो, त्यावेळेस परमेश्वराचे गौरव करणे खूप गरजेचं असते. आणि ज्यावेळेस ते माघारी निघाले, अनोळखी असताना ते पुन्हा आले होते आणि पुन्हा चालले होते, कारण की त्यांची कदाचित त्यांची जनावरे त्या ठिकाणीच होती, शेळ्या मेंढ्या. आणि त्यांनी हा विचार नाही केला की आता आपल्याला येशू ख्रिस्त भेटला, आता आपण आनंदाने चाललो आहोत, बस झालं, आता संपलं, काम संपलंय. पण त्यांनी हा विचार केला की आज जर माझं तारण झालं आहे, तर माझ्या वाटेत जे कोणी येतील त्या प्रत्येकाला मी हा संदेश देऊ की जसं आमचं तारण झालंय येशू ख्रिस्ताकडे वळाल्यानुसार, त्याच्याकडे आल्यानुसार, त्या प्रकारे तुम्ही देखील या गोष्टीवरती विश्वास ठेवा आणि येशू ख्रिस्ताकडे वळा, जेणेकरून जसं आमचं तारण झालंय तसं तुमचं आणि तुमच्या घराण्याचं देखील तारण होईल. कारण की तारण हे फक्त आपल्या वैयक्तिक एखाद्या व्यक्तीसाठी नाही, तर तारण संपूर्ण सृष्टीसाठी गरजेचं आहे. आणि या तारणासाठीच येशू ख्रिस्ताने या भूतलावर जन्म घेतलेला आहे. आणि जसं काल आपण पुन्हा एकदा नाताळ या सणानिमित्ताने येशू ख्रिस्ताच्या जन्मदिनाचा सण साजरा केला आणि आपण भेटण्यासाठी आलो होतो. आणि आता आपला परतीचा जो प्रवास आहे, या परतीच्या प्रवासामध्ये आपली ही जबाबदारी आहे की आपण जो ख्रिस्त आपल्याला भेटलेला आहे, जे आपण रानावनात भटकत होतो, जे आपल्याला जमीन नव्हती, जे आपल्याला आपलं अस्तित्व नव्हतं, ज्या परमेश्वराने आज आपल्याला आपलं अस्तित्व, आपल्याला इथे जमीन दिलेली आहे, आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे, त्या परमेश्वराचा जय जयकार करणे आणि त्या परमेश्वराद्वारे आपल्याला तारण झाला आहे, हे फक्त आपल्याला आपल्या पुरतं न ठेवता आपले जे कोणी नातेवाईक असतील, आपले इष्ट असतील, मित्रमंडळी असतील, त्या प्रत्येकाला सांगणे खूप गरजेचं आहे. ज्याही वेळेस आपण सांगू त्यांचं तारण होईल आणि पुन्हा एकदा आपलं देखील तारण होईल. तर मी अशी अपेक्षा बाळगतो आणि आपल्या प्रत्येकाला विनंती करतो की आज आपल्यासाठी परमेश्वराने जे देवदूत ठेवलेले आहेत, पाळसाहेब, त्या देवदूताद्वारे जो काही संदेश आपल्याला येतो, तो संदेश आपण ऐकून पुन्हा एकदा परमेश्वराकडे वळूया. आणि वळाल्यानंतर जो आशीर्वाद आपल्याला मिळाला आहे, तो आशीर्वाद घेऊन आपण पुन्हा एकदा आपल्या जीवनामध्ये वाटचाल करीत असताना तो आशीर्वाद प्रत्येकाला वाटूया, जेणेकरून प्रत्येकाचं तारण होईल. आणि ज्या उद्देशासाठी परमेश्वर या भूतलावरती जन्माला आला, की प्रत्येकाचं तारण होईल, तो उद्देश लवकरात लवकर सिद्ध होईल. परमेश्वराच्या नावाला गौरव असू द्या. आणि आशा बाळगतो की इथून आपण निघत असताना जे कोणी आपल्याला भेटेल त्या प्रत्येकाला आपण संदेश सांगूया की